यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात खडाजंगी. थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये येतील असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी केलं वक्तव्य. पवार यांच्या निधनाबाबत ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात. डेटा रिकव्हरी नंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल करणार सादर. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णीचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसकडून महिलांचा अपमान. काँग्रेसनं राज्यातील महिलांची माफी मागावी. राम कुलकर्णी यांनी केली मागणी. मुंबई मनपा महापौर उपमहापौर पदासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती समोर. घोषणा विश्वासराव आणि अभिजित जाधव यांची नावं चर्चेत. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर होणार निर्णय. महापौर उपमहापौर निवडीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वडेट्टीवारांच्या घरी नगरसेवकांसोबत एक महत्त्वाची बैठक. वन खात्याच्या विश्रामगृहामध्ये मांसाहारासाठी परवानगी द्या. मंत्र्यांची मागणी. आशिष जयस्वाल यांनी गणेश नाईकांकडे केली पत्रातून ही मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना झेड+ सुरक्षा. राज्य सरकारनं बुधवारी घेतला निर्णय. राज्य सरकारकडून सुरक्षेची विशेष खबरदारी. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार हा प्रश्न उपस्थित. प्रफुल्ल पटेल यांना वगळता दुसरा राष्ट्राध्यक्ष कोण होईल याची सर्वत्र चर्चा. आरक्षणातील खासदार निलेश लंके यांची जाहीर सभा. उमेदवार सक्षणा सलगर यांच्या प्रचाराचा सभा तर महबूब शेख आणि समीरा न्यूजच्या न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क